आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक पालकासमोर प्रश्न आहे, तो म्हणजे मुलं अभ्यास करत नाहीत. मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? मुलांना अभ्यासात रसच नाही. केलेला अभ्यास मुलांच्या लक्षातच राहत नाही. मुलांचं भविष्य कसं सुधारावं? अशा असंख्य प्रश्नांनी तुमच्याही मनात थैमान घातलंय ना? तर मग आपण योग्य व्हिडिओ पाहत आहात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार बांधवांनो, मी आहे प्राध्यापक हरिराम काकडे आणि आपण पाहत आहात मोटिवेशन गुरु. चला तर मग जास्तीचा वेळ न लावता आपण थेट त्या सवयी पाहू, ज्या सवयी मुलांना आत्ता लावल्या तर ते कायम अभ्यासात मग्न राहतील. त्यामधील पहिली सवय आहे ती म्हणजे मुलासमोर पालकांनी स्वतः अभ्यास करत बसणं. मुलासमोर पालकांनी स्वतः अभ्यास करणं हे मुलांच्या दृष्टिकोनातून खूपच प्रभावशाली ठरते. मुलं हे अनुकरणप्रिय असतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पालकांचंच अनुकरण करतात. पालकांना आदर्श ठरवूनच मुलांची जडणघडण होत असते. त्यामुळे मुलावर चांगले संस्कार करायचे असतील तर पालकांना खूप काळजीपूर्वक वागावे लागते. जर पालक अभ्यास किंवा वाचन करत असतील तर मुलांना ते महत्त्वाचं वाटतं आणि मुलंही तेच करायला लागतात जे पालक करतात. त्यामुळे त्यांना अभ्यास कर म्हणून वारंवार काठी घेऊन मागं लागण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासमोर शांत वातावरणात अभ्यासाला बसा. त्यांना गोडीने जवळ बोलवा आणि त्यांना काहीच न म्हणता तुम्ही स्वतः अभ्यास सुरू करा. अगदी काही वेळात ते मुलंसुद्धा अभ्यास करायला लागतील. विश्वास बसत नसेल तर फक्त 8 दिवस करा आणि अनुभव घेऊन कमेंट करून सांगा. यामधील दुसरी सवय आहे ती म्हणजे लहान मुलासमोर पालकांनी मोबाईल वापरूच नये. कारण मुलं आपल्या पालकांचं वर्तन पाहून त्यांचं अनुकरण करतात. पालक जर सतत मोबाईल वापरत असतील तर मुलांना वाटतं यामध्ये आनंद मिळणारी काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कितीही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत. स्वतःच्या तर्कबुद्धीने अनुमान काढणे यावर मुलांचा जास्त विश्वास असतो. त्यामुळे त्यांच्यासमोर मोबाईल न वापरलेलाच बरा, अन्यथा मुलावर त्याचा खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही स्वतः मोबाईलवर सिरियल किंवा कॉमेडी व्हिडिओ पाहायचे आणि मुलाला दाब देऊन अभ्यासाला बसवायचं असं जमणार नाही. जर आपण तसं केलं तर मुलांना अभ्यासापेक्षा मोबाईलमध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे असं वाटेल आणि त्यांचं संपूर्ण लक्ष अभ्यासाऐवजी मोबाईलकडे राहील. मग पालत्या गड्यावर पाणी टाकावं तसं कितीही वेळ त्याने अभ्यास केला तरी काहीच त्याच्या लक्षात राहणार नाही. जर आपल्याला मुलं घडवायची असतील तर हे करावं लागेल. यामधील तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे मुलांचा गृहपाठ गोडीने घ्यायला शिका. मुलांचा गोडीने गृहपाठ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही पद्धती वापराव्या लागतील आणि त्यामुळे त्यांना गृहपाठ आवडेल आणि आनंदाने पूर्ण करतील. त्यामधले जसं की गृहपाठाचं काम एका खेळासारखं करा. गणिताच्या उदाहरणासाठी स्पर्धा लावा किंवा भाषेच्या गृहपाठासाठी एखादं शब्दकोडं तयार करा. खेळाच्या स्वरूपात शिकल्यानं मुलांना अधिक रस येईल. मुलं जेव्हा गृहपाठ करतात तेव्हा त्यांचं कौतुक करा. तू खूप चांगलं केलं, तू आता खूप हुशार होत चालला आहेस असं म्हटलं की त्यांना अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. मुलांना गृहपाठ करताना थोडा वेळ खेळायला किंवा मोकळा वेळ द्या. जसे की 20-30 मिनिटं गृहपाठ केल्यानंतर 5-10 मिनिटांची विश्रांती घेऊ द्या. म्हणजे त्यांना नवीन ऊर्जा मिळते आणि गृहपाठात रस दाखवतात. मुलांना एकाच वेळी मोठं काम देण्यापेक्षा त्यांना लहान लहान लक्ष ठेवायला सांगा. लक्ष पूर्ण झाल्यावर थोडं कौतुक करा किंवा छोटं बक्षीस द्या. गृहपाठात त्यांना एकटं सोडू नका. त्यांच्या शेजारी बसा किंवा त्यांना समजून सांगा तुम्ही त्यांचा साथीदार आहात, मित्र आहात. विनाकारण मालक बनून दाब टाकू नका, अन्यथा तुम्ही तुमच्या हातानं तुमच्या मुलाचं नुकसान करत आहात असा अर्थ होतो. या पद्धतीमुळे मुलं गृहपाठाचा आनंद घेतील आणि अभ्यासावरील ताण कमी होईल. यामधली चौथी सवय आहे ती म्हणजे मुलासोबत पालकांचं वर्तन कसं आहे. मुलासोबत पालकाचं वर्तन मुलाची मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकासावर मोठा प्रभाव टाकतं. मुलं लहानपणी ज्या प्रकारे पालकांचं वर्तन अनुभवतात त्याच आधारावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. त्यामुळे पालकांनी मुलासोबत सकारात्मक, प्रेमळ, समजूतदार वर्तन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर त्यांच्यासोबत कायम चिडून बोलणं, मोठ्या आवाजात जरबीनं बोलणं, हाणमार करणं अशा प्रकारे दाबात ठेवण्याचा प्रयत्न करून जर तुम्हाला वाटत असेल की मुलं सुधारतील तर हा तुमचा गैरसमज आहे. उलट अशा पद्धतीने मुलामध्ये तुमच्याविषयी तिरस्काराची भावना तयार होते, चीड निर्माण होते आणि ते मोठे झाल्यावर याचा व्याजासह बदला घेण्याची तयारी आत्तापासून करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत कायम आनंदी राहा, हसत खेळत राहा. कारण बौद्धिक विकासासाठी आनंदी वातावरण खूप महत्त्वाचं आहे. मुलाशी नेहमी प्रेमाने वागा. प्रेमळ वागणुकीमुळे मुलामध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढते. मुलांची भावनिक गरज समजून त्यांना आधार द्या. मुलं कधी कधी छोट्या गोष्टीतही आधार शोधतात, त्यामुळे त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. मुलासोबत नियमित संवाद साधा. त्यांच्या शाळेतील अनुभव, मित्रमंडळी, आवडीनिवडी याबद्दल जाणून घ्या. मुलांना प्रश्न विचारल्यास ते शांतपणे ऐका. त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी द्या आणि मग प्रेमाने हळू आवाजात धीर देऊन त्यांना सकारात्मक उत्तर द्या. मुलासमोर तुम्ही नकारात्मक बोलू नका, नकारात्मक वागू नका, नकारात्मक राहू नका. कारण यामुळे मुलं आयुष्यभरासाठी नकारात्मक अर्थात निगेटिव्ह बनू शकतात. मुलांच्या लहान यशांचीही प्रशंसा करा. त्यामुळे त्यांना पुढील प्रयत्नासाठी प्रेरणा मिळते.
त्यांच्या चुकावर कठोर टीका न करता त्यांना त्या चुका सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन करा. मुलांना शिस्त लावणं जरी गरजेचं असलं तरी ती प्रेमाने आणि स्पष्टतेने शिकवा. शिस्तीच्या नावाखाली कठोरता किंवा शिक्षा देण्याचं टाळा. ठराविक नियम आणि मर्यादा सांगा, पण त्याचं कारणही मुलांना समजून द्या. मुलांना का असे नियम पाळायचे आहेत याची जाणीव होणं गरजेचं आहे. मुलं आपल्या पालकांचं अनुकरण करतात. जर तुम्ही चांगले आचरण दाखवाल तर मुलंही त्याच प्रकारे वागतील. तुम्ही ज्या प्रकारे वेळेचे व्यवस्थापन करता, संकटाचा सामना करता किंवा इतरांसोबत वागता, त्या सर्व गोष्टी मुलं शिकत असतात. मुलाकडून अतिरिक्त अपेक्षा ठेवू नका. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना समजून घ्या आणि त्यांच्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पाठिंबा द्या, पण त्यासाठी अनावश्यक दबाव टाकू नका. मुलं कधी कधी निराश, दुःखी किंवा चिडचिड होऊ शकतात. अशावेळी त्यांना रागवू नका, तर त्यांना भावनिक आधार द्या आणि शांतपणे त्यांची समस्या जाणून घ्या. त्यांचं दुःख समजून घेऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा. मुलासोबत नियमित वेळ घालवा. त्यांच्या आवडत्या खेळामध्ये सहभागी व्हा. त्यांच्या आवडीनिवडीमध्ये रस दाखवा. मुलांना जाणवायला हवं की तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. हे त्यांचे आत्मभान आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मुलांना चुकीच्या गोष्टीतून सुधारायचं असेल तर संयम ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करा. नेहमीच सकारात्मकतेने त्यांना शिकवा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी मदत करा. पालकांचं मुलासोबतचं वर्तन त्यांच्या विकासात निर्णायक असतं. त्यांच्यावर प्रेम, आदर, शिस्त आणि संवाद यांचा समतोल साधल्यास मुलं सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती म्हणून घडतात याचा मला विश्वास आहे. आणि यामधली 5वी सवय आहे ती म्हणजे मुलांची पुरेशी झोप आणि त्यांचं मन मुराद खेळणं. मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी पुरेशी झोप आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे असतात. दोन्ही गोष्टी त्यांच्या वाढीवर, आरोग्यावर आणि एकूण जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करत असतात. हे सगळं करत असताना मुलांची पुरेशी झोप होणं हे खूप महत्त्वाचं आहे. वयाच्या आधारे मुलांची पूर्ण झोप होऊ द्या, कारण झोपेत मुलांच्या शरीराच्या वाढीची प्रक्रिया सुरू असते. हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे हाडं आणि स्नायूंची वाढ होते. झोपेत मेंदू नवीन माहिती आणि शिकवलेल्या गोष्टीसाठी स्मरणशक्ती विकसित करतो. त्यामुळे शालेय कामकाज आणि शिकण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा होत असते. चांगली झोप मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते, ज्यामुळे ते आजारापासून लांब राहतात. पुरेशी झोप झाल्यावर मुलं अधिक शांत आणि स्थिर असतात. झोप कमी झाल्यास मुलं चिडचिड, अस्वस्थ किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर होऊ शकतात. साधारणतः वयाच्या आधारावर मुलांना पुरेशी झोप पुढील प्रमाणे असावी. 3 ते 5 वर्षाच्या लेकराला 10 ते 13 तास झोप असावी. 6 ते 13 वर्षाच्या लेकराला 9 ते 11 तास झोप असावी आणि 14 ते 17 वर्षाच्या लेकराला 8 ते 10 तास एवढी झोप आवश्यकच आहे. त्यामध्ये शांत झोप महत्त्वाची आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी मुलांना शांत, आरामदायक वातावरण द्या. मोबाईल, टीव्ही यांचा वापर कमी करा. झोपेसोबतच मुलांना कायम प्रसन्न आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे. खेळामुळे मुलांच्या शारीरिक हालचालींना चालना मिळते, ज्यामुळे हृदय, हाडं, स्नायू आणि एकूण शरीर स्वास्थ्य सुधारते. खेळाचे 2 प्रकार आहेत. बाहेरचे खेळ, ज्यामध्ये धावणे, सायकल चालवणे, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन यासारख्या खेळ मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. अंतरंग खेळ, ज्यामध्ये पझल्स, बुद्धीचे खेळ, चित्रकला किंवा संगीत खेळ मुलांच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त असतात. हे दोन्ही खेळ मुलांना वेळ ठरवून खेळू द्या. त्याचा मनसोक्त आनंद लुटू द्या, तरच ते प्रसन्न होऊन अभ्यास लक्षात ठेवू शकतील. कारण दाब टाकून अभ्यासाला बसलेला मुलगा काहीच लक्षात ठेवू शकत नाही. तो स्वतः अभ्यासाला बसल असं वागा. आणि यासोबतच मुलांचा आहार चांगला ठेवा. आहाराबद्दलची संपूर्ण माहिती या अगोदर टाकलेल्या लहान मुलांच्या चांगल्या सवयी या मोटिवेशनल गुरु या चॅनलमध्ये दिलेली आहे, तो पहा. या पद्धतीने जर आपण मुलासोबत लहानपणापासून वागलो तर ते तुमची मान समाजात ताट केल्याशिवाय राहणार नाहीत याचा मला विश्वास आहे. असंच मुलांच्या जडणघडणीमधील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहू. तर पुन्हा भेटू अशाच मुलांच्या विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.